आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। इंडिगोच्या ढिसाळ कारभाराचा लोकप्रतिनिधींना सुद्धा फटका बसलाय। अनेक आमदार मंत्र्यांची विमानं रद्द झाली आहेत। अजित पवारांच्याही महत्त्वाच्या बैठका हुकलेल्या आहेत। काहींना रस्ते मार्गे किंवा रेल्वेने नागपुरात येण्याची वेळ आलेली आहे। काही आमदार मंत्री चार्टर्ड फ्लाईटने अधिवेशनासाठी पोहोचलेत, तर सरकारने सोशल आणि स्पेशल फ्लाईटची सोय सुद्धा करावी असं सुद्धा मागणी आमदारांनी केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देतोय माझा सहकारी तेजस मोहतुरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, इंडिगोच्या विमानाचा फटका हा आता लोकप्रतिनिधींना सुद्धा बसतोय। अनेक नेत्यांना तर बाय रोड नागपूर जवळ करावं लागतंय, काय माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल मागे काही दिवसापासून जे आहे ते इंडिगो एअरलाइन्सचा कारभार जे आहे ते विस्कळीत आहे। त्याचा फटका जे आहे ते लोकप्रतिनिधींना सुद्धा बसलेला आहे। आणि चक्क आता लोकप्रतिनिधी जे आहेत ते समृद्धी महामार्गाने जे आहेत ते नागपूरकडे येताना आपल्याला दिसत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुद्धा या विमान सेवेचे जे आहे ते फटका बसल्याची आपल्याला माहिती आली आहे। कारण की उशिरा रात्रीपर्यंत जे आहे ते अजित पवार जे नागपुरात दाखल झाले आणि अधिवेशनात फक्त 14 डिसेंबर पर्यंत आहे। रविवारी परत कसे जायचे हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने आमदारांसमोर उपस्थित आहे। त्यासमोर जर बघितलं असेल तर मुंबई आणि पुणे हे जे आमदारांच्या रस्ता किंवा रेल्वेने परत जाण्यासाठी जे आहे ते अडचणी ठरत आहेत। सरकारने विमान कंपन्यांना सांगून स्पेशल फ्लाईटची व्यवस्था करावी अशा प्रकारचे जे आहे ते आमदारांना सूर येत आहे। आणि काँग्रेसचे नेते विधान परिषदचे सतेज उर्फ बंटी पाटील यांनी अशी मागणी केली आहे की सरकारने एअर इंडिया कंपनीला अधिकृत पत्र देऊन जे 2 विशेष फ्लाईटची व्यवस्था जी आहे ते आमदारांसाठी करावी अशा प्रकारची मागणी त्याने धरून लावली। आणि या आपण जर बघितलं असेल त्याच्या संपूर्ण फटका जे आहे आता लोकप्रतिनिधींना सुद्धा दिसतो। ठीक आहे, नक्कीच धन्यवाद तेजस, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।